नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अखेरीस राज्यसभेच्या निवडणुका होणार की नाही महाराष्ट्रात हे स्पष्ट झालेलं नाही, कारण अजूनही कुठच्याही पक्षाकडून अधिकृतपणे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. आणि मी बोलतोय त्यानंतर जवळजवळ 25-30 तासामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे. अर्थात भाजप आणि महायुतीकडून आपले उमेदवार ठरलेले असले तरी डावपेचासाठी त्यांनी ते जाहीर केलेले नाहीत. कारण जोपर्यंत एकुलती एक जागा जी महाविकास आघाडी म्हणून उभाटा, काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या वाट्याला येणार आहे, त्यांच्यावर एकमत होऊन काहीतरी ठरत नाही, तोपर्यंत आपले हक्काचे उमेदवार टाकण्याची घाई भाजपने केलेली नाही, महायुतीने केलेली नाही. कारण त्यांचे सगळे डावपेच हे महायुतीकडून काय खेळलं जातंय त्याच्यावर अवलंबून आहे. कारण वेळ आलीच तर 7वी सुद्धा जागा जिंकून घ्यायची, तेवढीही महाविकास आघाडीला जागा ठेवायची नाही, ही भूमिका किंवा हा डावपेच भाजपने आणि महायुतीने आखलेला आहे. म्हणून आधीच 6 उमेदवार उभे केले तर 7वी जागा मोकळी आहे. महाविकास आघाडी अधिक निश्चिंत होईल, ते निश्चिंत होऊ द्यायचं नाही म्हणून हे लांबलेलं आहे. आणि त्याच्यात एक डावपेच टाकलंय, मी त्याच्यावर आधीच सांगितले. डावपेच असा आहे की महाविकास आघाडीची जागा असली तरी तो उमेदवार मीच ठरवला असं दाखवण्यासाठी मुख्यमंत्री आणि महायुतीचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पेच टाकलेला आहे. जर शरद पवार उमेदवार असतील तर मग बिनविरोध निवडणूक होऊ शकेल. 7 साठी 7च उमेदवार होतील, आमच्याकडूनही 6च असतील. पण जर महाविकास आघाडीचा उमेदवार शरद पवार नसतील तर मात्र मतदानापर्यंत वेळ येईल. याचा अर्थ महायुती 7वा उमेदवार उभा करील, ही धमकी देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे केलं तर जागा मिळवायची तर शरद पवारांना करा, म्हणजे शरद पवारांना आपणच राज्यसभेत नेलं असा छातीठोक दावा देवेंद्र फडणवीस किंवा महायुती करू शकते. आणि नाही केला तर 7वा उमेदवार पाडण्याची धमकी सुद्धा आहे. आणि इतकं सगळं गळ्याशी आलं असताना सुद्धा महायुतीच्या 3 पक्षांमध्ये 7व्या जागेसाठी एकमत होऊ शकलेलं नाही. बाळासाहेबांच्या 3ऱ्या पिढीचे शिवसेनेचे नेते, जे भविष्य काळातले पक्षप्रमुख आहेत उबाठाचे, त्यांनी तर कुठल्याही परिस्थितीत शरद पवार नकोत अशीच भूमिका घेतलेली आहे. वेगवेगळे युक्तिवाद करून आदित्य ठाकरे परत परत सांगतायत की शरद पवारांना जागा सोडण्याचा विषयच येत नाही. सगळ्यात पहिल्यांदा त्या जागेसाठी शरद पवारांचं नाव त्यांच्याच पक्षाचे एक वरिष्ठ नेते संजय राऊत यांनी जाहीर केलं होतं. शरद पवारांची इच्छा आहे आणि शरद पवार उमेदवार असतील तर महाविकास आघाडीकडून सगळ्यांच्या मताने त्यांना पाठिंबा दिला जाईल. पण 24 तासाच्या आत आदित्य ठाकरेंनी संजय राऊत यांचा दावा खोडून काढला. एक तर महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक आमदार उबाठाचे आहेत, 20 आमचे आहेत, काँग्रेस 16 आणि शरद पवार गटाचे 10. त्यामुळे संख्याबळावर उबाठा शिवसेनेचाच निर्विवाद हक्क आहे असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं होतं. त्याच्या पुढे जर 2020 मध्ये फौजिया खान या दुसऱ्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा दिला होता, तर रोटेशनने आज दुसऱ्या उमेदवाराचा किंवा एकमेव आघाडीचा एकमेव उमेदवार ठरवण्याचा पहिला प्राधान्यक्रम हा उबाठा शिवसेनेचा आहे असं सांगून आदित्य ठाकरेंनी एक प्रकारे संजय राऊत बोलतायत त्याच्यावर बोळा फिरवला. आता गंमत लक्षात घ्या मित्रांनो, आपण वरकरणी या गोष्टीकडे बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये एका जागेसाठी मारामारी चालू आहे या निष्कर्षाप्रत आपण येतो. कारण वेगवेगळी कारणं सांगितली जातात. ज्या 72-71 जागा या द्वैवार्षिक निवडणुकीत येत्या वर्षभरामध्ये राज्यसभेतून कमी होणार आहेत,
जुने सदस्य जाणार, नवे सदस्य येणार. त्यामुळे जी संख्या रचना आहे राज्यसभेतली ती बदलणार आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्ष ज्या आहेत त्या जागा गमावणार आहे, पण तितक्या परत मिळवण्याची शक्यता कमी आहे. आणि म्हणूनच जर ठराविक संख्याबळ घटलं तर काँग्रेसला राज्यसभेतली विरोधी नेतेपदाची जागा गमवावी लागेल. आणि म्हणून शक्य तिथून कोणाच्याही हातापाया पडून राज्यसभेत एक एक अधिकची जागा मिळवण्यासाठी काँग्रेस पक्ष लाचार झालेला आहे. म्हणून 16 आमदार असलेला काँग्रेस पक्ष 20 आमदाराच्या शिवसेनेकडे गयावया करतोय. पाहिजे तर उद्धव ठाकरेंना परत एकदा विधान परिषदेत पाठवा, पण राज्यसभेची जागा काँग्रेस पक्षाला द्या, असा अट्टाहास काँग्रेसने चालवलेला आहे. तर दुसरीकडे ज्यांच्याविषयी 6 वर्षापूर्वी सुद्धा विवाद झालेला होता त्या प्रियंका चतुर्वेदी यांनाच परत एकदा आदित्य ठाकरे राज्यसभेवर पाठवायला बघतात, अशी ही चर्चा जोरात आहे. गेल्या वेळेला सुद्धा काही महिन्यापूर्वी शिवसेनेत दाखल झालेल्या काँग्रेस सोडून प्रियंका चतुर्वेदी या राज्यसभेच्या सदस्य होऊन गेल्या 2020 मध्ये. पण आज अशी परिस्थिती आहे की त्यांच्यासाठी आदित्य ठाकरे कितीही हट्ट करत असले तरी काल परवा ज्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मुंबईचा महापौर मराठीच असला पाहिजे असं ठो ठो बोंबळणाऱ्या उभाठा शिवसेनेला आता प्रियंका चतुर्वेदी कशा चालतात हा प्रश्न विचारला जाणार आहे. पण आदित्य ठाकरेंना त्याची पर्वा नाहीये. दुसरीकडे असं म्हटलं जातं की आत्ता जर ही जागा उभाठा शिवसेनेला मिळाली तर 2 वर्षानंतरच्या रोटेशन मध्ये ती जागा उभाठा शिवसेनेला मिळणार नाही. म्हणजे संजय राऊत यांचा पत्ता राज्यसभेतून परस्पर कापला जाऊ शकतो. आणि तोच माझ्या मते कळीचा मुद्दा आहे. तोच माझ्या मते कळीचा मुद्दा आहे. हळूहळू करत एकनाथ शिंदे बाजूला झाल्यानंतर जी उरलेली शिवसेना आहे, उभाठा शिवसेना आहे, त्या शिवसेनेमध्ये आपलं प्रस्थ, आपलं वर्चस्व आणि आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी आदित्य ठाकरे अतिशय आक्रमक झालेले आहेत. आणि ते करताना त्यांनी आपल्याच पिताजींच्या पावलावर पाऊल टाकत पुढे जायचा एक प्रकारे निर्णय किंवा धोरण ठरवलेलं आहे. 1997-98 नंतर हळूहळू करत 99 मध्ये सत्ता गमावली शिवसेना भाजप युतीने आणि त्यानंतर तर क्रमाक्रमाने बाळासाहेब बाजूला होत गेले आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना हाती घेतली. त्यामुळे भविष्यात आपल्याला डोईजड होऊ शकतील अशा एकेका व्यक्तीला उद्धव ठाकरे खड्यासारखे बाजूला करत गेले. बाळासाहेबांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये पक्ष वाढवायला, पक्षाने निवडणुका जिंकण्यासाठी, पक्षाचा प्रभाव निर्माण करण्यासाठी जे विश्वासू असं नेतृत्व निर्माण केलं होतं, दत्ताजी साळवी असतील, प्रमोद नवलकर असतील, मनोहर जोशी असतील, नारायण राणे असतील, दिवाकर रावते असतील, अशा लोकांना उद्धव ठाकरे यांनी क्रमाक्रमाने निष्प्रभ करून टाकलं, खड्यासारखं बाजूला केलं. इतकं खड्यासारखं बाजूला केलं की 2005 मध्ये नारायण राणे पक्ष सोडून गेले आणि पाठोपाठ चुलत भाऊ राज ठाकरे सुद्धा शिवसेना सोडून बाजूला झाला. त्याने स्वतःचा वेगळा पक्ष काढला. पण उद्धव ठाकरे यांनी पर्वा केली नाही. आपला वडिलार्जित पक्ष संपूर्णपणे आपल्या कब्जात असला पाहिजे आणि आपल्याला कोणी पक्षातून आतून आव्हान देता कामा नये. म्हणून बाळासाहेबांच्या काळात नावारूपाला आलेली अनेक कर्तबगार माणसं उद्धव ठाकरे यांनी एक एक करून खड्यासारखी बाजूला केली, मोडीत काढली. नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले, राज ठाकरे यांनी आपला वेगळा पक्ष काढला. लीलाधर हेगडे, सुधीर भाऊ जोशी, गजाभाऊ कीर्तीकर
असे इतर अनेक नेते आहेत, त्यांचा प्रभाव हळूहळू कमी करण्यात आला. दिवाकर रावते वगैरे वगैरे ते शिवसेनेत होते, शिवसेना सोडून गेले नाहीत, पण त्यांच्यावर किंवा त्यांच्या डोक्यावर आपल्याला जवळची आणणारी माणसं बसवली गेली. गजाभाऊ कीर्तीकर हे शिवसेनेची पांढरपेशा फ्रंट आघाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानीय लोकाधिकार समितीचे एक संस्थापक सदस्य आणि नेते होते. त्यांच्याच पठडीमध्ये अरविंद सावंत हा कार्यकर्ता तयार झाला. हळूहळू करत अरविंद सावंत यांचं उद्धव ठाकरेंनी इतकं प्रस्थ वाढवलं की 2019 मध्ये ज्यावेळेला केंद्रात अनंत गीते बाजूला झाले मंत्रिपदावरून पडले म्हणून, तेव्हा ज्येष्ठता क्रम हा गजाभाऊ कीर्तीकरांचा होता, पण उद्धव ठाकरेंनी त्यांच्या जागी अरविंद सावंत यांना मोदींच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतला आणि एक प्रकारे गजाभाऊ कीर्तीकर आता तुमची उद्धव ठाकरेंना आणि नव्या शिवसेनेला गरज नाही असं दाखवून दिलं आणि तिथून गजाभाऊ कीर्तीकर हे हळूहळू करत उद्धव ठाकरेंपासून दुरावत गेले. ही पद्धत असते. जे उद्धव ठाकरेंनी केलं, पित्याने केलं, तेच आता आदित्य ठाकरे करतायत का अशी एक शंका माझ्या मनात आहे. किती खरी किती खोटी माहिती, पण जे दिसतंय ते बोलणं आवश्यक आहे. आता मुंबई महापालिका आणि राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या. 2019 मध्ये शिवसेना भाजप युती होती विधानसभेला, आणि त्यावेळेला आदित्य ठाकरे यांचे अगदी घनिष्ठ मित्र आणि नातेवाईक वरुण सरदेसाई यांना कल्याणच्या एका मतदारसंघातून अचानक तिकीट देण्यात आलं आणि तेव्हा हलकल्लोळ झाल्यावर त्यांचं नाव मागे घेण्यात आलं. पण तिथूनच आदित्य ठाकरे यांनी आपली माणसं पुढे रेटायला सुरुवात केली आणि पित्याची माणसं मागे ढकलायला सुरुवात केली. गेल्या 2024च्या निवडणुकीमध्ये तेच वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व या कलानगर परिसरातल्या विधानसभेतून निवडून आले. तिथून त्यांना तिकीट देण्यात आलं आणि मग हळूहळू करत आजपर्यंत ज्यांनी उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू असलेल्या अनिल परब यांना खड्यासारखं बाजूला करायला सुरुवात केली. अनिल परब यांचे अत्यंत विश्वासू असलेले तिथले एक कार्यकर्ते होते, ज्यांना नगरपालिका महापालिकेची उमेदवारी दिली जाणारे उघड होतं, पण त्यांना वगळून स्थानिक आमदार म्हणून वरुण सरदेसाई यांनी शास्त्री नावाचा एक अमराठी उमेदवार तिथे उभाटा शिवसेनेच्या नावावर उभा केला. तो निवडून पण आला आणि अनिल परब यांचा जो विश्वासू सहकारी दीर्घकालीन तिथला होता सरकारी वसाहत गव्हर्नमेंट कॉलनी मधला, तो तिथे पराभूत झाला, बंडखोरी करून पराभूत झाला. पण यातला हेतू लक्षात घ्या, ज्या वेळेला आपल्या विश्वासू माणसाचं तिकीट सुद्धा कापलं जातं तेव्हा प्रक्षुब्ध होऊन अनिल परब हे तडकाफडकी मातोश्रीवरून बाहेर पडले होते अशा बातम्या झळकल्या होत्या, पण त्याची पर्वा करण्यात आली नाही. मान खाली घालून गुडघे टेकून अनिल परब यांना परत उद्धव ठाकरे यांना शरण यावं लागलं. आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई यांना शरण यावं लागलं. सांगण्याचा हेतू हा की जसा उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा कब्जा हाती घेताना एक एक करून बाळासाहेबांनी गोळा केलेले अत्यंत विश्वासू असे सहकारी मोडीत काढले, बाजूला केले. आदित्य ठाकरे त्याच प्रकारे चाललेत का? त्याच प्रकारे चाललेत का? विचार करा मित्रांनो. अनिल परब हे त्यातलं एक मोठं उदाहरण आहे. आणि आता अनिल परब यांचा प्रभाव संपवल्यानंतर संजय राऊत यांचा नंबर आलेला दिसतो. पुढल्या काळात आपल्याला संजय राऊत नकोत.
हे फक्त आदित्य ठाकरे हे कृतीतून सांगतायत का? कारण संजय राऊतांनी पवार यांचं नाव पुढे आणलं, त्याला साफ नकार देणारी, नकार घंटा वाजवणारे आदित्य ठाकरे आहेत. तसेच त्यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांनी पण शरद पवार यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केलेला आहे. आणि इथे कळतं की जनरेशनल शिफ्ट असं इंग्रजीमध्ये म्हणतात. पिढीचा फरक पडतोय, नवी पिढी टेकओव्हर करते. शिवसेना, उबाठा शिवसेना ही ठाकरेंची तिसरी पिढी टेकओव्हर करताना दिसते. आणि ज्या अर्थी टेकओव्हर करते तेव्हा जुन्या सगळ्यांना मोडीत काढलं जाणार. ज्या वेळेला अनिल परब यांना त्यांच्याच विभागामध्ये, वस्तीमध्ये, वांद्रे पूर्व मध्ये त्यांच्या इच्छुकाला बाजूला करून वरुण सरदेसाई यांच्या लाडक्या उमेदवाराला नगरसेवक करण्यात आलं, तर संजय राऊत किस खेत की मुली आहे. कळतंय मित्रांनो? संजय राऊत यांना सुखासुखी जाता येत नसेल तर त्यांना बाजूला काढण्याचा एक मार्ग असा असतो की 2 वर्षानंतर जी राज्यसभेची जागा संजय राऊत मोकळी करतील ती त्यांच्यासाठी महाविकास आघाडीकडून सुद्धा उबाठा शिवसेनेला उपलब्ध होऊ नये यासाठी आत्तापासून डावपेच सुरू झालेत. आत्तापासून की आत्ता रोटेशन म्हणून, संख्याबळ म्हणून, आणखीन कुठले युक्तिवाद करून आत्ता राज्यसभेची जागा जर शिवसेना उबाठाकडे घेतली तर पुढल्या वेळेला 2 वर्षानंतर 2028 मध्ये संजय राऊत निवृत्त होताना ती जागा शिवसेनेला मागण्याचा अधिकारच उरत नाही. आणि जी जागा आपण मागू शकत नाही, जो अधिकारच आपल्याला नाही, त्या जागेवर संजय राऊत दावा कसा करणार? जी जागा उबाठा शिवसेनेच्या आवाक्यातच नसेल, हक्काचीच नसेल. म्हणजे परस्पर आपल्याकडे मराठीत म्हणतात ना, सुंठी वाचून खोकला गेला. तसंच जी जागा 2 वर्षानंतर मागता येईल अशी सुविधा आजपासून उपलब्ध आहे, ती सुविधा पहिली बंद करून टाकायची की 2 वर्षानंतर संजय राऊत हा विषय शिवसेना उबाठामध्ये संपलेला असेल. राजकारण किती गलिच्छ आणि गुंतागुंतीचं असतं बघा. कधी कधी 2 दिवसानंतर काय मिळणार याचा विचार करावा लागतो, तर कधी कधी 2 वर्षानंतर, 20 वर्षानंतर काय होईल याचाही विचार करून आत्तापासून डावपेच खेळावे लागतात. आणि ते होताना दिसतंय. आदित्य ठाकरे हळूहळू करत आपल्या पिताजींना देखाव्याचा नेता बनवून प्रत्यक्ष सगळीच्या सगळी उबाटा शिवसेना आपण चालवतो, आपण त्याचे निर्णय घेतो, आपण त्याची धोरणं ठरवतो हे जनमानसासमोर सांगायला त्यांनी सुरुवात केली आहे. राज्यसभेची ही एकमेव जागा जी महाविकास आघाडीच्या वाट्याला आली आहे, ते फक्त निमित्त आहे. त्याचं काय होईल ते होईल, पण एक गोष्ट निश्चित आहे की या राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने उबाठा शिवसेनेमध्ये जनरेशनल चेंज होऊ घातलेला आहे. आणि जुन्या जाणत्या प्रस्थापित उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्यांना, सहकार्यांना मोडीत काढण्याच्या दृष्टीने आदित्य ठाकरे आणि त्यांचे जवळचे सवंगडी कामाला लागलेत. त्याची ही चाहूल आहे. दखल घ्या नाही तर न घ्या, व्हायचं टळत नसतं. मित्रांनो, आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.